क्या बात है पिंटू भाऊ ऑर्डर दिली तुम्ही आता पोट्टे उगे घेऊन झाले याने म्हणते गोपाळ काला कृष्णानं हा केला पिंटू भाऊ त्याच्या घरात तरी दूध आहे त्याचं चोरलं गरीबाच्या लेकराला आज 77 वर्षात देशाचा खाना खरा माझा 77 वर्षात तुम्ही सांगा निवडून येणारे सुखी झाले की निवडून देणार निवडून येणारे की निवडून देणारे पोथी वाचणारा 7 दिवस पोथी वाचणारा महाराज करोडो रुपये घेते तो पोथी वाचणारा सुखी झाला की तुम्ही बाया ऐकणार बोला अहो बाई रथात मिरवणूक काढली परत वळ्या त्या 7 दिवस पोथी वाचणार आहे तो महाराज बदला रथात आणि बायका मे महिन्यात उन्हाची महाराज रथाशी एक बाई मरण पावली कोणता देव आला तिला वाचवायला आला म्हणून बायाच्या डोक्यात घ्या उन्हात आणायच्या ते घेऊन फिरत नका जाऊ त्या महाराजने मला तुम्ही उतर महासंघ खाली बस चाल महासंघ पाहिजे तो काय चाली कोणताही महाराज म्हटले की किंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही तो बिचारा राजीव दीक्षित आहेत ना ते मरण स्वदेशी राजीव दीक्षित महात्मा गांधीच्या सेवाग्रामले तुकारामाले शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक नाकारला म्हणून जाणता राजाची आपण जयंती साजरी करतो माझ्या जाणता राजा प्रतिष्ठा मी धन्यवाद देतो माझ्या माईच्या शपथ मदत करावं नाही आवडीनं बसले पण उद्या सकाळी 10 वाजता पिंटू भाऊ आवडते घेतो मला अंधविश्वास टाळा त्याशिवाय तुम्ही मुलगी शास्त्रज्ञ होणार नाही वैज्ञानिक होणार नाही आणि तुमचा मुलगा डॉक्टर इंजिनियर वकील मेहनती हॉटेल चालवणारा क्वालिटीचं हॉटेल चालवणारा पहिला होणार नाही उद्योगी माणसं देवाचे खरे पुजारी आहे घंट्या हलवणारा नाही देवाचा पुजारी कोणता देव देवाच्या हात अशी हे नकरून चुपचाप बसून ये बरं बेटा तू मागचा पत्ता तू नाही तू ये बाबा ये बेटा ये रे ये पुस्तक देतो तुला ये हे नाही हे नको हे तर कचरा सुरू केलंय ये ना रे तू तुझ्या बहिणीकडे चुपचाप बसून आहे 100ची नोट घे हे आहे हा फरक आहे आई मला 900चा दिस तू पोरगी आहेस की पोरगा मुलगा त्यामुळे फेसबुक तर मध्ये आजकाल मुली सारखंच दिसत तू पण चांगलं बस खात 2-3 नगरांना पुरा चौक खराब केला अर्ध्या चौक पण खेळू दे आईनं लेकराईने मजा वाटते पण जास्त
एका जागी नका येऊ देऊ गोंधळ करते भारत माता की एवढा एकदम शांततेत बसून आहे. आता हे लेकरू आहे आणि हे लेकरू आहे हे किती उड्या मारून जाईल असं वाटतं. त्याच्या टाइमला पैदा होत्याच्या अगोदर त्याच्या मायनं सरकच पाहिजे. त्या टाइमला काय तुम्ही माझ्या ध्यानात बसली होती काय? किती राग आला तो बाहेर ओपन करू नका. कुटुंबाच्या बाबतीत रागाने सत्यानाश होते. आता खापरखेडची घटना आहे. मामबहिणीचं प्रेम माम भाव तिने लग्न कायला करला का तो त्या झकमारी काय या पोरीला अक्कली नाही. लग्न केलं ना तुया मग लग्न केल्यावर लग्न झाल्यावर मग पहिल्या प्रियकराने फोन करण्याचं काही काम आहे का? त्याचा आला फोन तर घेऊ नको. त्या ज्याच्या समोर लग्न लागलं त्याचे 1,90,000ची दागिने घेऊन गेले. हे नागपूर जिल्ह्यातली घटना. आपल्या नागपूर जिल्ह्यातलं पीस ते पूर्ण 1,90,000चं सामान तिच्या मामभाव ज्याची ते लग्न होईल नव्हतं. लग्न नसलेली बाई कोणीही पोरा संग गेली तर तिने लग्नाची बाई नाही म्हणत. नवऱ्यावर हक्क चालते रडव्यावर हक्क नाही चालत. पोरीने अकला नाही. प्रेम करते तर घर नाही पाहत दान नाही पाहत. आणि जेव्हा पोरगा पाहिजे तिचा बाप जाते पक्क मकान पाहिजे नोकरी पाहिजे आणि पळून जाते तेव्हा त्याच्या थोबाडही नाही पाहिजे. म्हणून मुलीच्या डोक्यात येऊ द्या काटोलच्या मला कीर्तन युट्यूब वर राहील ते ऐका. हे लेकरू पा किती शांत आहे. 100ची नोट घे 2 पैकी 1 घे. वाक्य बोलू नका. वाक्य बोलू नका. सज्जन माणसाचं बियाणं कसं पैदा होते हे एक्झाम्पल. लेकराले पैसे कळतात का? पण त्याला कळलं पैशापेक्षा पुस्तक महत्वाचं. म्हणून कीर्तन संपल्यावर माझ्याकडे 250 रुपयाचे 8 पुस्तक आहे. धंदा नाही पैसे कमावता मा उद्देशित नाही जीवन. घराघरात ग्रामगीतेचा विचार केला पाहिजे. आता जबरदस्तीनं 100 रुपये घे माझ्याकडून त्याने बिस्किटचं पाकिट 100ची नोट गेले 2 पैकी 1. काय पाहिजे 2 पैकी 1 घे तू. गे लवकर. ओढ ओढ हातातलं ओढ ओढ घे ना. टाळ्या कसं सडकचं डांबरचं कमिशन नाही भ्रष्टाचार नाही. म्हणून गरीबाचे लेकर जे हरामखोर करतात याची पुट्टी लफडे बाजारात याची पुट्टी किती नवरे बोलतो याची गॅरंटी नाही. सज्जन माणसाच्या पूर्वी आपल्या नवऱ्याचा प्रपंच चांगला करतील. त्या बेअक्कल पोरी आहे. काय झालं जेलमध्ये दोघे नवरा बायको खापरखेडच्या जवळचे त्या लहान चुकल्याने इथं नको वाचू बघू घरी जाऊन वाच. अरे पुस्तक वाचले बाबासाहेबाच्या लेकरांनी. म्हणून ब्राह्मणानंतर शिक्षणात 2च जाती सुरुवातीपासून ब्राह्मण आणि खाली एकची मधातले लग्न आणि डीजे डीजे वाला नोटा कमावून झाला आणि आम्ही नाचू लुंगी डाळ लुंगी. हॉटेला पा फळं विकणारे पा आपल्या डोक्यात येऊ द्या. नोकऱ्या काय करता पोरं? अरे एक एसी दुरुस्त केला तर 3,000 रुपये घेते. एक मिक्सर दुसऱ्याने घेऊन दुकान बंदी करते.
ये तुले देऊ का ये फक्त नाकातून काढून असं कर तुला दूध देतो हा असं कर हे खारं बिस्किट देऊ की गोळ आहे घे काय देव माझा तुझा म्हणून मम्मी आई म्हणून तारक मेहता का उलटा चष्मा तुझी जिंदगी मग समजून नाही राहिलं उभं राहून बोलत ते अंदामंदात नाही म्हणता येत ना रूल पाहिजे कोणी गोष्ट ओ बाबा तुझा पक्ष खराब केला तू अवघ्या आमच्या पार्टीत घेऊन गेला मजा चल तिकडे चल तिकडे जा चला काही देशासाठी काही वेळ द्या आता मोनाच्या मागं करू मी नक्की सांगतो मॅडम काही म्हणा याच्या टाइमली सरपतच चालू होती मला मालूम आहे माझ्या बहिणीला लाज नाहीये कारण तुमच्या हिताचं बोलतो मी काय तुम्हाला बायका ते सांगायला आलो का बेडके पत्रिकू शायद लगा शायद चिपकाओ तुम्हारा बेटा 8वीं पास हो जाएगा अभी बेअक्ल हो परीक्षा पास व्हायला अभ्यास करायला लागते तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु नीता असाध्य ते साध्य हे तिन्ही मध्ये यायचे ते कटलेचे हे कटलेचे काय मेहनत करतात कष्ट करतात 50 पोराईले काम देतात म्हणून कोणी मजल्यावर गेलो म्हणून संत कृपा झाली कठरे 3 मजल्यावर तू आधी नाही गे बाई ते गळवावरच्या शिवतियों के बाजार में खतरों का बेतार चला 120 फुटाचा पिंटू भाऊ 150 फुटाचा बांधणार आहे अरे त्याच्या बापानं कमावून ठेवलं ना त्या भेकाचे त्याच्याच पोट्टे गावात काटोल मध्ये जे मस्ती करतील हवा मात्र त्याच्या बापानं कमावलं त्याची चावलंय गरीबाचे कष्ट करणारे तर केळं इकून कोणी चपला शिंगाय कोणी लाईनमनचं काम करते कोणी फिटिंगचं काम करते याची आवल्या दिवसभर त्याच्या हॅलो आली नाही वाटून किती वाट पाहिली कुठे बसेल आहे तू शारदा चौकले सत्यपाचा फोटो आहे ना त्या आबाच्या फोटोच्या मागावर तू मागले लक्ष दे अबे सहायचे हो नालायक हो कीर्तनाती नियत त्याच्यावरच लोक मंदिरी सोडत मैं तुझसे मिलने आए मंदिर माझं कीर्तन सोडते काय लोक पण आयोजक शिवाजी महाराज संभाजीराजे अजून जागतिक महिला दिन तुम्हाला मोठं करणार आहे हा विचार तुकारामाचं अभंगाचं पुस्तकात किंमत किती म्हणू आहे काकू फक्त 10 रुपये पण किती सुंदर आहेत तुकोबाचे अभंग अरे बापरे एक अभंग जरी मंत्रेची वहिनी मरे
काय लिहितात तुकाराम महाराज 400 वर्षाच्या अगोदर आई 400 वर्षाच्या अगोदर लिहिलं जरी मंत्रीची गैरी नरे तरी काय वाया बांधावी कटारे रोग जाये दूध साखरे तरी कडू निंब काढावा. हे सत्यपांच्या खिशातले आहे काय आम्ही पुस्तक वाचत नाही बाया हो आणि वाचतो तेच ते. एक होता राजा त्यानं खाल्ला भाज्या मग काय पाहतात रावणाला तोंड होते. खरंच सांगा बाया हो एका तोंडाच्या लेकरा रिझल्टमध्ये त्यांना तुम्ही किती प्राणाला आहोत ते 10 तोंडाच्या लेकरू किती वेळा शिजल करायला लागला. काही तर बुद्धी वापरा. हे कोणाचं पीस आहे का